याच्या पाठीमागे भाजपकडनं जो प्रयत्न केला जातोय तो बीजेपी प्रिझर्वेशन बिल असं आपल्याला म्हणता येईल, ज्याला आपण डिलिमिटेशन बिल त्या ठिकाणी म्हणतो. हे जरा खोलात आपल्या सर्वांना पुढे जाऊन सांगतो. महिला आरक्षण बिल नव्हते तर हे डिलिमिटेशन बिल होते. आता याच्यामध्ये महिला आरक्षण विधायक हे आधी पास झालंय का, तर 100% 2023 ला हे विधायक पास झालेलं आहे. याच्याबद्दल अनेक लोकांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे. 128वी घटना दुरुस्ती ही झाली आणि ही सप्टेंबर 2023 मध्ये झाली होती. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एमआयएम सोडलं, 2 खासदार सोडले, तर बाकी सर्व 100% खासदारांनी मतदान हे महिला आरक्षणाच्या बाजूली केलं होतं. ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे, पवार साहेबांचा पक्ष आहे, एसपी आहे, डीएमके असेल, टीएमसी असेल, भाजप आहे, त्यांचे सर्व मित्रपक्ष आहेत. सगळ्यांनी मिळून महिला आरक्षण विधायक जे 2023 ला आलं होतं त्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता. याच्यामध्ये या विधायकमध्ये लागू करताना अद्ययावत म्हणजे लेटेस्ट जनगणनेची आकडेवारी घेणं हे त्याच्यामध्ये नमूद केलं होतं आणि डिलिमिटेशनची अट टाकण्यात आली होती. खरं तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर विरोधी पक्षचे जे नेते आहेत राज्यसभेचे, खरगे साहेब, त्यांनी असं सांगितलं होतं लगेचच्या लगेच जे काही 542 का 43 जे आत्ताचे खासदार आहेत त्याच्यामध्ये महिला आरक्षण तुम्ही लागू करा, पण ते भाजपकडनं नाही तर सत्ताधाऱ्यांकडनं मान्य झालं नव्हतं. पुढे घ्या. याच्यामध्ये आपण बघितलं नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्या राज्यसभेच्या खासदारांचं अभिनंदन केलं होतं की त्यांनी या बिलाला पाठिंबा दिला 2023 ला. म्हणजे हे महिला आरक्षण बिल, याला मोदी साहेबांनी आभार व्यक्त केले होते. त्यांचं ते ट्विट आहे 2023. अमित शहा साहेबांचं ट्विट आहे. याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं ट्विट याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये लोकसभेने आज महिला आरक्षण विधायकाला बहुमत हे खरं तर 2 खासदार विरोधात गेले, नाही तर एक मताली झालं असतं. आणि ते 2 खासदार कुठले होते, ते एमआयएमचे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होते. त्यामुळे यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं बहुमताने, म्हणजे विरोधी पक्षाने सुद्धा मतदान केलं आणि बहुमताने हे पास झालं. बीजेपी भारत याच्या ट्विटमध्ये सुद्धा हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. राहुल गांधीजींनी त्यावेळेस 2023 ला काय सांगितलं होतं की इमिडिएट इम्प्लिमेंटेशन ऑफ वुमन रिझर्वेशन बिल सांगितलं होतं. 2024च्या लोकसभेला लगेचच्या लगेच तुम्ही हे बिल लागू करा, असं राहुल गांधीजींची त्याच्यामध्ये मत होतं. सुप्रियाताईंची पण त्यावेळेची ट्विट त्याच्यामध्ये आहे. त्यात पण त्यांनी तशीच काहीतरी मागणी तिथं केली होती. त्याच्यामध्ये डीएमके म्हणजे आता इलेक्शन आहे तमिळनाडूचं, त्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा स्वागत केलं होतं महिला आरक्षणाचं. याच्यात तुम्ही बघा इम्प्लिमेंट वुमन्स बिल ऍट द अर्लिएस्ट, खरगे, म्हणजे हे कधीच आहे 2023. म्हणजे सगळेच विरोधात इंडिया आघाडीचे जे सर्व नेते आहेत, पक्ष आहेत, त्यांनी सांगितलं 2023 लाच लागू करा आणि 24 ला जे इलेक्शन होईल त्याच्यामध्ये लागू करून महिला आरक्षण देऊन टाका, अशी सर्व इंडिया आघाडीच्या लोकांनी तिथं मागणी केली होती. पवार साहेबांनी सुद्धा ट्विट त्याच्यामध्ये केली होती आणि त्याच्यामध्ये एससी एसटी त्याच्यात ओबीसी ह्यांचा पण समाविष्ट होता. म्हणजे कुठं ना कुठे त्यांनी जी जनगणना आहे त्याचा विचार व्हावा असं सांगितलं. आणि इथं जर आपण वाचलं तर पवार साहेब मुख्यमंत्री असताना महिला आरक्षण लोकल बॉडीमध्ये, त्याच्याच बरोबर महिला आयोग याच्याबद्दलचं पवार साहेबांनी त्यावेळेस 2023 ला हे लिहिलं होतं. म्हणजे कुठं ना कुठं तरी आता सिद्ध झालेलं आहे की 2023 लाच महिला आरक्षणाचं बिल हे पास झालेलं आहे, बहुमताने पास झालेलं आहे. सगळ्या खासदारांनी म्हणजे इंडिया आघाडीच्या खासदारांपासून सगळ्या खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतरच ते बिल पास झालं होतं. मग ते बिल पास झालं होतं तर मग हे बिल कुठलं होतं, तर हे बिल तुम्ही बघायला गेलं हे डिलिमिटेशनचं बिल होतं आणि त्याच्यात खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न या कालच्या स्पेशल सिटिंग मध्ये पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी केला गेला होता. आसाममध्ये हे खासदारकीचा मतदारसंघ आहे, तो एक खासदारकीचा मतदारसंघ आहे. तुम्ही जर आता बघितलं की ह्याच्यात त्यांचे जे विधानसभा मतदारसंघ आहे ते तोडत असताना अतिशय त्यांना जे योग्य आहे भाजपला त्या पद्धतीने त्यांनी हे मतदारसंघ तोडलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर बघितलं 2001 ची सेन्सस घेतलंय, जनगणना 2001 ची घेतली, म्हणजे 2011 सुद्धा लेटेस्ट आहे, ते घेऊ शकले असते. पण त्यांना जे सोयीचं वाटलं
काहीतरी कारण दिलं. जम्मू काश्मीरमध्ये 2011ची वापरली आणि 2000 आणि आसाममध्ये 2001ची. म्हणजे मन मर्जी या भाजपकडनं केली गेली आणि याच्यामध्ये तोडत असताना काही काही ठिकाणी तर आपण बघितले गॅप आहेत. म्हणजे एक मतदारसंघ संपला की मग दुसरा मतदारसंघ आणि परत पहिलावाला सुरू होतो. असं आसाममध्ये झालेलं. हे कशासाठी झालंय? भाजपची सत्ता आसाममध्ये यावी यासाठी असं हे डिलिमिटेशन आसाममध्ये झालंय. आणि असंच डिलिमिटेशन हे अख्ख्या भारतामध्ये लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा तिथं होऊ शकतं. एखादा खासदार काम करत असताना एवढं वेडं-वाकडं जर तुम्ही मतदारसंघ तोडला, आमदारकीला तोडलं, तो कसं त्या ठिकाणी काम करणार हे कुठे ना कुठेतरी सिद्ध होतं. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं? पॅकिंग केली जाते. म्हणजे एकाच मतदारसंघामध्ये विरोधी पक्षातले सर्व मतदार एकत्र टाकले जातात. ठीक आहे, तुम्ही जिंकून जावा एक मतदारसंघ आणि बाकीच्या मध्ये मग ते काय करतात? क्रॅकिंग केलं जातं. एकाच मतदारसंघातील विरोधी पक्षाचे जे काही मतदार आहेत ते विभाजले जातात. त्याला आपण क्रॅकिंग म्हणतो. त्यानंतर पॅडिंग म्हणजे अनुकूल भागात मतदारसंघाची संख्या वाढवणे. म्हणजे भाजपला जिथं अनुकूल वातावरण आहे त्याची संख्या पॅडिंगच्या एक टेक्निकल टर्म आहे त्याचा वापर करून वाढवणे. ट्रिमिंग प्रतिकूल भागातील मतदारसंघाची संख्या कमी करणं म्हणजे भाजपच्या विरोधात संख्या ती कमी करणं. आणि स्टॅकिंग विजयासाठी भौगोलिकदृष्ट्या प्रतिकूल भागाची एकत्रीकरण करणं. हे सगळी स्ट्रॅटेजी भाजपची आहे जी त्यांनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आसाममध्ये वापरली आणि जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत वापरलेली आहे. आणि हे रिझर्विंग जे आहे विशिष्ट मतदारसंघ राखीव करणे हे मी तुम्हाला पिंपरी चिंचवडच्या उदाहरणाने दाखवतो. हे आहे पिंपरी चिंचवडचं उदाहरण. म्हणजे ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका आता ह्याच्यात 2017 4 सदस्य प्रभाग आणि 2025 सुद्धा 4 सदस्य प्रभाग आहे. त्यामुळे प्रभागामध्ये कुठेही त्या ठिकाणी बदल झालेले नाहीत. आणि याच्यामध्ये आपण बघितलं प्रभाग क्रमांक 6 आहे. याच्यामध्ये दवडे वस्ती इथं काय केलं? एकूण लोकसंख्या 2017ला एवढी होती. मग एसटी लोकसंख्या 3.38% होती. मग ह्यांनी काय केलं? हा जो भाग आहे तो त्यांनी नवीन डिलिमिटेशनच्या मदतीने काढून टाकला. ह्याच्यात झालं असं की जी 38 होती ती थोडक्यात एसटी लोकसंख्या ही कमी झाली आणि इथलं एसटी आरक्षण हे काढून टाकलं गेलं. प्रभाग नंबर 6 हे उदाहरणासकट तुम्हाला त्या ठिकाणी मी टाकलेलं आहे. इथून जो व्यक्ती निवडून आला तो बिनविरोध निवडून आला, जो पिंपरी चिंचवडचा आत्ताचा महापौर आहे. याच्यामध्ये उत्तर आणि दक्षिण असा भाग आहे. उत्तरामध्ये असणारे जे सर्व राज्य त्यांच्या लोकसंख्या ही नक्कीच जास्त आहे. त्यामुळे खासदारांची संख्या तिथं जर वाढवली तर भाजपला उद्या जाऊन फायदा होऊ शकतो. या अनुषंगाने हा विषय तिथं केला आणि ह्याच्यात लोकसभेमध्ये आकडे वाढवण्याचा विचार ते मांडत होते, पण राज्यसभेमध्ये नक्की नव्हते ते मांडत. कधीतरी एखाद्या बिलवर आपल्याला मतदान करायचंय तर राज्यसभा आणि विधानसभा राज्यसभा आणि लोकसभा अशा पद्धतीने आपल्याला मतदान करावं. तिथं सुद्धा अडचण मोठ्या प्रमाणात ही कुठेतरी येऊ शकली असते. आता याच्यामध्ये बघा खासदारांची व्यक्तिगत अवधात बघितलं म्हणजे आपल्याला बोलण्याचा किती दिवस लोकसभा चालते? 2004 ते 19 9 160 ते 170 दिवस सरासरी तास चालते. 9 ते 14 130 ते 40 14 म्हणजे भाजप आल्यानंतर 140 ते 150 19 ते 24 120 ते 130 दिवस 130 तास चाललं. 0 आवर मध्ये सहसा आज खासदाराला 1 मिनिट मिळतो आणि जर 850 हा आकडा तिथं झाला तर अर्धा मिनिट सुद्धा मिळणार नाही. म्हणजे अध्यक्ष महोदय बोलूच तर त्यांचा वेळ तिथं संपणार आहे. मग लोकांचे विषय अडचणी मांडण्याची संधी ही खासदाराला त्या ठिकाणी मिळू शकत नाही. आणि ओव्हरऑल वर्षात जर आपण बघितलं एका खासदाराला कुठेतरी 20 मिनिटं वेळ त्या ठिकाणी मिळत असतो आणि त्याच्यात वेगळे माध्यम असतात त्यातून ते बोलत असतात. आता ह्याच्यामध्ये आपण फरक हे जे राज्यांची जागा किती वाढणार, आता हा एक फॉर्म्युला आहे. इथं मी फॉर्म्युला दिलाय तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आहे आणि त्या पद्धतीनेच आपलं खासदार हे वाढू शकतात जनगणना झाली असेल तर. जर समजा असं पकडलं तर आता ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये आता 25 आहे. आता जे काही 543 खासदार आहेत त्यात त्यांचा टक्केवारी बघितले 4.6% आहे आणि तो या फॉर्म्युलेप्रमाणे वाढला तर 47 वर त्यांचा आकडा जाणार आणि त्यांचा शेअर टोटल 850 मध्ये
हा 5.53% जाणार, म्हणजे तिथं वाढला. बिहारमध्ये तो तिथं वाढलेला तुम्ही बघितलेला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ऑलमोस्ट 1.5 ते 2% वाढलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 0.50 वाढलाय. गुजरातमध्ये तो त्या ठिकाणी वाढलेला आहे. या भागात जर या फॉर्म्युला प्रमाणे गेलो तर अशा पद्धतीने त्यांची त्या ठिकाणी वाढ होते. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं कर्नाटका दक्षिण याच्यामध्ये 5.16% होतं 28, हे 543 मध्ये 850 मध्ये 4.94% म्हणजे 42 खासदार त्यांना मिळणार. त्यांचा वाटा कमी होतोय, तेलंगणाचा वाटा कमी होतोय, तमिळनाडूचा वाटा कमी होतोय, आंध्र प्रदेशचा कमी होतोय, केरळचा कमी होतोय. जेव्हा 2024चं लोकसभेचं इलेक्शन चालू होतं तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं, 400 पार. 400 पार त्यांना का जावं लागतं, संविधान बदलता यावं म्हणून. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की त्यांच्या भागामध्ये जिथं त्यांना मतदान मिळू शकतं, एखादा तिथं धर्मवादाचा विषय करू शकतो, एखादं वातावरण पेटवलं, कुठं काय झालं आणि ह्याच्यातच त्यांना एवढे आकडे मिळतील की उद्या संविधान सुद्धा ते बदलू शकतील, असं कुठेतरी प्लॅनिंग भाजप याच्यामध्ये त्या ठिकाणी दिसतंय. आता ते काय म्हणतात, 50% अनुसार. एक तर या बिलात 50%चा कुठेही उल्लेख नाही. इथं जो दिलेला आहे कायद्यानुसार आणि कायद्याला फॉर्म्युला असतो. पण तुम्ही टक्क्यानुसार सुद्धा गेला. आता बघा राजस्थानमध्ये मी सांगितलं जसं 5.53 ला गेलंय आणि 50% आम्ही वाढू असं सांगितलं तर 4.66 वाढले. पण महाराष्ट्राचं बघितलं आता 48 आहे. आता आपला वाटा किती आहे 8.84 आणि वाढणार किती 0.3, म्हणजे उत्तर प्रदेश बिहार याच्यापेक्षा कमी वाढतंय. आणि 50% आपण बघितलं तर फक्त तिथं 0.30 कमी होते. म्हणजे महाराष्ट्रावर त्या ठिकाणी अन्याय होऊ शकतो. आता विषय एवढाच आहे की काय झालंय की लोकसंख्या तिकडची वाढली म्हणून तुम्ही तिथं खासदारांची संख्या जर वाढवत असताल तर दक्षिण आणि महाराष्ट्राचं कसं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये देशात जे काही उत्पन्न तयार होतं टॅक्स, जो सामान्य लोक टॅक्स भरतात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, म्हणजे इन्कम टॅक्स वेगळा, जीएसटी वेगळा, हा सगळा जो एकत्रित होतो या भारतामध्ये सगळ्यात जास्त पैसा कोण देतं तर ते महाराष्ट्र देतं. 12.5 लाख कोटी, म्हणजे 20-22% जास्त आपला हिस्सा आहे. त्यानंतर येतं कर्नाटक, त्यानंतर येतं दिल्ली, त्यानंतर येतं गुजरात, त्यानंतर येतं तमिळनाडू. म्हणजे सगळ्यात जास्त टॅक्सचा वाटा देणारे जे राज्य आहेत ते हे सर्व राज्य आहेत. आणि याच्यामध्ये डिव्हिजिबल पूल असतो, म्हणजे कसं असतं, गोळा करायचे पैसे आपण आणि जे कमी विकसित राज्य आहेत, ज्यांचे डेव्हलपमेंट चालू आहे, गरीब राज्य आहेत, त्यांना आपल्यासारखे राज्य पैसा गोळा करतात आणि त्यांना तिथं जास्त वाटा दिला जातो. म्हणजे आपण 100 रुपये गोळा केले तर आपल्याला केंद्राकडनं 6 रुपये येतात. पण समजा तिथं युपीली 100 रुपये गोळा केले तर त्यांचा वाटा हा 250 पर्यंत जातो. म्हणजे त्यांनी 100 रुपये गोळा केले तर त्यांना अतिरिक्त 150-200 रुपये हे केंद्र सरकारकडनं मिळतात. म्हणजे कोणाकडनं मिळतात, आपण गोळा केलेल्या पैशातून डेव्हलपिंग स्टेटला तिथं पैसा जातो. विषय एवढाच आहे, पूर्वी हे योग्य होतं. आज अडचण काय, आपली जी मशिनरी आहे महाराष्ट्राची, रोड मोठे आहेत, सगळ्यात जास्त लांबी रोडची आपली आहे, पोर्ट आपल्याकडे, एअरपोर्ट आपल्याकडे, आपल्याकडे इथं नॅशनलाइज काही कंपन्या आहेत, फॅक्टरीज आहेत. याला जर मेंटेन करायचं असेल, जर आपलं मोठं घर असेल तर त्याला खिडकी मेंटेन करावी लागेल, रंगवावं लागतं. कधी वादळ आलं तर कौलं उडून जातात. तर त्याला मोठं जेवढं घर तेवढं मेंटेनन्स आपला जास्त आणि छोटं ज्याचं घर त्याला मेंटेनन्स कमी. मग महाराष्ट्राचं जे घर आहे, जी डेव्हलपमेंट आहे एवढ्या वर्षाची एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली ती जास्त असल्यामुळे आपल्याला जो वाटा येतो त्याच्यात आता महाराष्ट्राचं काय तिथं जे खर्च आहे तो तिथं भागत नाही. त्यामुळे आपली उद्याची मागणी काय, आता ह्याच्यामध्ये आपण मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एकतर अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं की 2026 पर्यंत हा आकडा 543 वाढणार नाही. आणि तो जर वाढला तर त्याच्यानंतर जे जनगणना होईल, जनगणना 2011ला झाली, ती 21ला व्हायला पाहिजे होती, 21 नंतर ती 31ला होणार होती. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी 2002ला काय सांगितलं होतं, 2026 नंतर आपण खासदारांची संख्या वाढू. आणि मग खासदारांची संख्या 2026 नंतर वाढवायची असेल तर जनगणना कुठली धरायची, अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितलं होतं तो 2031 ची धरायचे असं त्यांनी त्यावेळेस नमूद केलं होतं. मग आत्ताचं सरकार हे अटल बिहारी वाजपेयींच्या निर्णयाच्या विरोधात जात आहे का, असा आमचा सहज त्याच्यामध्ये प्रश्न आहे.